नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी डॉक्टर अजय रोटे, कमलनयन बजाज रुग्णालयाचा वैद्यकीय संचालक, आणि आज आपल्यासोबत आहे डॉक्टर वीणा पानट मॅडम. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. डॉक्टर वीणा मॅडम या प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आहेत. मागच्या 25 वर्षापासून अधिक कालावधीमध्ये त्या कार्यरत आहेत. असंख्य डिलिव्हरीज त्यांनी केलेल्या आहेत, सर्जरीज त्यांनी केलेल्या आहेत, आणि या विषयामध्ये त्यांचा विशेष अभ्यास आहे. मॅडम, मला आपल्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की प्रसूतीपूर्व निगा किंवा काळजी जी आहे त्याचं महत्त्व काय आहे, त्याच्यामुळे त्या स्त्रियांना प्रसूती व्यवस्थित होण्यास मदत मिळेल. मला सांगायचं आहे की सगळ्या मैत्रिणींना, सगळ्या परिवारांना की प्रसूतीपूर्व जी काळजी घ्यायची आहे किंवा अँटीनेटल केअर जे आपण म्हणतो हे खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रसूती आपण किंवा गर्भधारणा हे सगळं आपण खूप नैसर्गिक मानलं आहे, खूप नॉर्मल मानलं आहे. तरी पण डॉक्टरांकडे जाणं, व्यवस्थित चेकअप करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जर आपल्याला प्रसूतीच्या नंतर बाळ आणि माता हे दोघं अगदी निरोगी पाहिजेत, त्यांचं दोघांचं वजन आणि बाकी जर सगळं आउटकम चांगलं पाहिजे, त्याचा रिझल्ट चांगला पाहिजे, तर पूर्ण 9 महिने त्या स्त्रीनी जी काय काळजी घेतली आहे किंवा घ्यायची आहे ते आम्ही तिला सांगू शकतो. म्हणजे पहिली जी काय विजिट असते किंवा एक चक्कर तिने डॉक्टरांकडे मारली पाहिजे जेव्हा तिची पाळी चुकते. अशा वेळेला मग डॉक्टर लघवीची तपासणी करून किंवा सोनोग्राफी करून गर्भधारणा आहे ती व्यवस्थित गर्भाशयाच्या आतच आहे, गर्भाशयाच्या बाहेर नाही आहे, बाळाचे ठोके व्यवस्थित आहे, आणि अशा करून आपण तिला फोलिक ॲसिडच्या गोळ्या आणि बाकी सगळ्या गोळ्या आपण सुरू करतो. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मी म्हणेन की गर्भधारणा पण राहण्याच्या पूर्वी जर ते परिवार किंवा नवरा बायको जर आधीच डॉक्टरांना भेटले तर फोलिक ॲसिडची गोळी आधीपासून सुरू करून आपण बाळामध्ये होणारे जे व्यंग असतात त्याची आपण त्याची काळजी घेऊ शकतो की ह्याची रिस्क कमी होते. मग पहिल्या व्हिजिटमध्ये एकदा गर्भधारणा आहे ती व्यवस्थित आहे, फोलिक ॲसिडच्या गोळ्या, इतर गोळ्या, ज्या काही रक्ताच्या तपासण्या आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे, शुगर आहे, रक्तामधली साखरेची पातळी आहे, अजून काही टेस्ट आहेत, हे आपण असं करतो. पहिले 7 महिने आपण त्या स्त्रीला दर महिन्याला चेकअपला बोलवतो. 3 महिने पूर्ण झाले की एक जेनेटिक स्क्रीनिंग जे आपण म्हणतो, ॲन्युप्लॉइडी स्क्रीनिंग. कारण आपल्याला माहिती आहे की गर्भधारणा जेव्हा होते तर आई आणि वडिलांकडून मिळून एक 50% जे गुणसूत्र त्या बाळामध्ये येतात, तर त्या गुणसूत्रांची जी संख्या आहे ती नॉर्मल आहे, त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे. ह्याच्यासाठी जे आपण 3 महिने पूर्ण झाल्यावर जेनेटिक स्क्रीनिंग आहे ती रक्ताच्या मार्फत आपण करू शकतो, सोनोग्राफीमध्ये एंटी स्कॅनच्या मार्फत आपण करू शकतो. आणि ह्या एंटी स्कॅन आणि ह्याच्यामध्ये आपण ही पण एक रिस्क करू शकतो की ती जी गर्भधारणा आहे ती जोखीमची असू शकते का ती खूप नैसर्गिकरित्या होऊ शकते असं लक्षात. बरोबर आहे. कारण जे ती जोखीमची होणारी असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अंदाज त्या टेस्टमधून बांधता येते. जसं आपण म्हणतो की भारतामध्ये PH किंवा गर्भधारणेमध्ये BP वाढणं आणि BP वाढून मातेला आणि त्या गर्भाला धोका होण्याची खूप प्रमाण जास्त आहे. मग जगात आपला नंबर खूप पुढे आहे, वरती आहे, जी खूप चांगली बाब नाही आहे. तर अशा वेळेला जर ती तपासणी करून आपल्या लक्षात आलं की ही जोखीमची होऊ शकते तर आपण काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करू शकतो, ॲस्प्रिनच्या गोळ्या सुरू करू शकतो. ह्यासाठी पहिले 3 महिने खूप काळजीचे असतात. मग 5 महिने पूर्ण झाल्यावर परत सोनोग्राफी करून बाळामध्ये काही स्ट्रक्चरल डिफेक्ट नाही आहे, शारीरिक व्यंग नाही आहे, ते आपण तपास करू शकतो. जर त्याच्यामध्ये काही आढळून आलं तर योग्य प्रकारे परत आपण ॲम्निओसेंटेसिस ही टेस्ट करू शकतो, गर्भजल तपासणी करू शकतो. जर काही खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर तिला ॲबॉर्शन करायची वेळ येणार आहे का तसं आपण सल्ला देऊ शकतो. अशा वेळेला जेव्हा तो परिवार किंवा नवरा बायको किंवा ते सगळे सासू सासरे वगैरे आई येतात तेव्हा ते खूप काळजीमध्ये असतात. तर डॉक्टर म्हणून आमची ड्युटी हीच असते, आम्ही आणि सिस्टर्स, की त्या जे काय शंका आहेत, त्यांचे प्रश्न आहेत, त्यांना नीट त्या प्रश्नांचे उत्तर मिळावे. बरोबर आहे. त्याच्या मागे विज्ञान काय आहे, कशामुळे तो प्रॉब्लेम झालेला आहे
ते त्यांना सांगावं. कारण बरेचदा असं होतं की मी खाल्लं नाही खाल्लं, काळजी घेतली नाही घेतली, मी प्रवास केला त्याच्यामुळे असं झालं, हे जे शंका आहेत आपण त्यांचं वैज्ञानिकरित्या उत्तर व्यवस्थित देऊ शकतो, सल्ला देऊ शकतो. गर्भधारणा किंवा गर्भपात करावा लागतो हे सांगू शकतो. पुढे असं होऊ नये ह्याच्यासाठी परत आपण अजून काही टेस्ट करू शकतो. आणि जर हे सगळं नॉर्मल होत असेल, काही काळजी नसेल, तर परत 7 महिने संपल्यावर 8वा महिना आणि 9वा महिना लागल्यावर अशा पेशंटला सांगतो की जे एकदम नैसर्गिकरित्या नॉर्मल होत आहे की 8व्या महिन्यामध्ये तर तिने 15 दिवसाला चेकअपला आलं पाहिजे आणि 9व्या महिन्यामध्ये 8-8 दिवसाला आलं पाहिजे. मी खूप महत्त्वाची माहिती दिली आहे मॅडमनी आपल्याला की सगळंच काही नैसर्गिकरित्या आपोआप होऊन जाईल असं नाही, पण डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केलं तर त्याचं सगळं व्यवस्थित त्याच्यातनं आउटकम आपल्याला मिळू शकेल. ॲट द सेम टाईम मॅडम, डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा बेबीचं बर्थ झाल्यानंतर त्या कालावधीमध्ये बाळ आणि आई यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी काय करायला पाहिजे किंवा ते नीट राहील यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे? जर आपण आणि डॉक्टर म्हणून आणि त्या स्त्रीने व्यवस्थित काळजी घेतली आहे तर 8व्या-9व्या महिन्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण NST करतो आणि सोनोग्राफी वगैरे करतो तर ही पेशंट एकदम नॉर्मल आहे. मग तिचं BP, तिचं वजन वाढलं आहे, बाळाची वाढ चांगली आहे, तिचं हिमोग्लोबिन चांगलं आहे, हे लक्षात आलं की ती आपण एक लो रिस्क पेशंट आहे असं म्हणू शकतो. आणि जी जोखीमची गर्भधारणा होऊ शकते, तिचं BP खूप वाढलेलं आहे, तिच्या रक्तामधली साखरेची पातळी खूप वाढलेली, अशा वेळेला तिला आणि बाळाला दोघांना धोका होऊ शकेल किंवा जोखीमची आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग नॉर्मल जरी सगळं असेल तरी डिलिव्हरीच्या वेळेला तर आपण पेशंटला खूप सहजपणे सांगतो की जरी खूप सहज होणारी क्रिया आहे, वर्षानुवर्ष हजारो वर्षापासून चालतच आलेलं आहे, पण प्रत्येक डिलिव्हरी ही दवाखान्यामध्येच व्हायला पाहिजे. कुठली डिलिव्हरी घरामध्ये नको. आणि बायचान्स कुठली अगदी खेड्यामध्ये डिलिव्हरी होणार असेल, म्हणजे झालीच, तरी आरोग्य जे आपले आशा वर्कर्स असतात, आरोग्य केंद्र असतात, त्याच्यामध्ये तिने डिलिव्हरी करून घ्यावी. डिलिव्हरीच्या वेळेला आम्ही पेशंटला सांगतो की कळा सुरू झाल्या किंवा तिला पाणी जायला लागलं किंवा रक्तच जायला लागलं तर तिने ताबडतोब दवाखान्यामध्ये किंवा डॉक्टरांना विचारून दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हायला पाहिजे. कळा सुरू झाल्या आणि 10 ते 12 तास झाले आणि डिलिव्हरी वगैरे झाली तर बाळाला आणि आईच्या आरोग्याच्या दृष्टीने आम्ही असं करतो की डिलिव्हरी आपण बाळाला पोटावरच घेतो. जे आपण आधी मूवीजमध्ये पाहतो किंवा पिक्चरमध्ये पाहतो की बाळाला असं उलटं लटकवलेलं आहे, बाळाला असं पाठीवर मारतायत, हे कधीच कुठेच होत नाही आणि ते होत असेल तर ते चुकीचं आहे. तर बाळाची डिलिव्हरी झाली आणि ते योग्य मार्गाने वजायनली डिलिव्हरी झाली तर आम्ही लगेच बाळाला आईच्याच पोटावर ठेवतो, ज्याला आपण स्किन टू स्किन किंवा आईचं पोट ती त्वचा आणि बाळाची त्वचा कॉन्टॅक्टमध्ये राहावी. आपण जी नाळ आहे ती थोडी उशिरा कट करतो, कमीत कमी 45 ते 60 सेकंड नंतर आपण ते कट करतो, कापतो, मग जेणेकरून बाळाला अजून थोडं रक्त मिळतं, त्या रक्तामधून हिमोग्लोबिन आणि त्या बाळाचा आयनचा साठा पण वाढतो. पहिलं ह्याच्यामध्ये एक खूप आता मागच्या 8 ते 10 वर्षामध्ये जागतिक आरोग्य संघटना तसेच राष्ट्रीय IAP जसं सरांनी सांगितलं, आमची फॉक्सी संघटनाने सांगितले की गोल्डन मिनिट आणि गोल्डन आवर म्हणजे सोनेरी मिनिटं आणि सोनेरी तास डिलिव्हरी नंतरचं काय आहे. तर सोनेरी मिनिटामध्ये आम्ही लगेच बघतो की बाळ चांगलं आहे, रडतं आहे. हे रडणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्या रडण्यामधून जे बाळाचे फुफ्फुस पोटामध्ये असताना पाण्याने भरलेले असतात तेव्हा ते बाळ आलं आणि लगेच रडलं तर हवा जी असते ती लंग्समध्ये जाते आणि ते पूर्ण पसरण पावतात, लंग्स एकदम एक्सपॅन्ड होतात. ते खूप महत्त्वाचं आहे बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने, बाळाचे लंग्स आणि हार्टच्या दृष्टीने, तेव्हाच रक्त सर्क्युलेशन वगैरे चांगलं होईल. तर पहिल्या सोनेरी मिनिटामध्ये आपण हे बघतो की बाळ चांगलं रडतं आहे, बाळाला त्रास होत नाही. आणि एखाद्या वेळेला जर बाळ उशिरा रडत असेल किंवा काही त्रास होत असेल तर आपण त्याप्रमाणे योग्य काळजी आम्ही आणि पेडियाट्रिशियन घेतात. बरोबर. योग्य सोनेरी तासामध्ये आपण काय बघतो की बाळ चांगलं रडतं आहे, बाळाला आपण आईच्या पोटावरच डिलिव्हर केलेलं आहे, त्वचा आणि त्वचेचं कॉन्टॅक्ट आहे, उशिरा आपण नाल कट केली आहे, तर पहिल्या 1 तासामध्ये आपण बाळाला आईच्या छातीवरच झोपवतो, त्वचा कॉन्टॅक्टमध्ये आहे. याचे 2-3 फायदे आहेत.
आणि लवकर आपण ब्रेस्ट फीडिंग किंवा स्तनपानही आपण लवकर सुरू करतो. हे आई आणि बाळासाठी दोघांसाठी महत्त्वाचं आहे. आईसाठी महत्त्व आहे की ऑक्सिटोसिन हे संप्रेरक हे ह्याचा रक्तस्राव वाढतो. त्यांनी आईला जे डिलिव्हरीनंतर ब्लिडिंग होणार आहे त्याचा प्रमाण कमी होतो. ऑक्सिटोसिन रिलीज झाल्यावर एक पॉझिटिव्ह फिलिंग किंवा खूप चांगलं आईला वाटतं, बाळाला पण वाटतं. स्तनपान लवकर होण्यामध्ये मदत होते. बाळ पण रूटिंग रिफ्लेक्स, बाळ असं खूप आपण पाहतो त्यावेळे रडत असतं आणि 10-15 मिनिटांनी बाळही दमलेलं असतं. आई जितकी दमली आहे बाळही तितकं दमलेलं आहे. त्यामुळे पहिल्या 1 तासामध्ये 10-15 मिनिटांनी बाळ शांत झालं, छातीवर झोपवलंय तर लवकरात लवकर आपण स्तनपान यासाठी सुरू करतो, कारण बाळ नंतर झोपून जाईल. त्यामुळे पहिला तो 1 ते 2 तास, त्यात पहिला 1 तास आपण लवकर जर स्तनपान केलं तो कोलेस्ट्रॉम रिलीज होतं. ते कोलेस्ट्रॉम बाळाच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याला प्रोटीन्स मिळतात, अँटीबॉडीज मिळतात, प्रतिकार क्षमता त्या बाळाची वाढते. आणि जे आपण पेरिनेटल आउटकम आहे म्हणजे बाळाच्या दृष्टीने आणि आईच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे. गोल्डन मिनिट, सुवर्ण क्षण आणि सुवर्ण तास या दोन्हीचं आपण माहिती दिली. पण बरेचदा आपल्याला असं बघायला मिळतं की बाळाची जी डिलिव्हरी आहे ती ठरलेल्या काळापेक्षा आधी होते, ज्याला आपण प्रीटर्म बर्थ म्हणतो, किंवा कधी कधी बाळाची नीट वाढ झालेली नसते. तर याबद्दल काय सांगाल? हे टाळण्यासाठी किंवा असं झालं तर काय करायचं या दृष्टीने? तर जसं मी आधी सांगितलं की जगामध्ये आपला देश प्रीटर्म लेबर म्हणजे जी प्रसूती मुदतपूर्व लवकर डिलिव्हरी झालेली आहे, जर डिलिव्हरीचे 9 महिने 7 दिवस ह्याला आपण 40 आठवड्यामध्ये हे केलं तर 37 आठवडे झाले की ते बाळाची मुदत पूर्ण झाली. त्याच्यानंतर डिलिव्हरी दुसऱ्या दिवशी झाली तरी काही हरकत नाही असं म्हणतो. तर डिलिव्हरी त्या मुदत पूर्व झाली कुठल्याही कारणामुळे, म्हणजे गर्भाशयामध्ये खूप कळास यायला लागल्या किंवा पिशवीचं तोंड लवकर उघडायला लागलं किंवा पाणी जायला लागलं, तर अशा वेळेला ती मुदतपूर्व डिलिव्हरी होऊ शकते. आपण विचार करू शकतो की जे डिलिव्हरी पूर्ण 40 आठवड्याची पूर्ण होणार आहे, जर ती लवकर झाली तर बाळाचे जे काय अवयव आहेत ते पूर्ण तयार झालेले नसतात आणि मग अशा वेळेला बाळाचं वजन कमी असू शकतं, बाळाची पूर्ण तयारी झालेली नसते. त्यामुळे बाळाला श्वास घेण्यामध्ये त्रास होऊ शकतो. बाळाचे जे फुफ्फुस असतात ते पण पूर्ण पसरण पावणार नाही. बाळाचे जे आतड्या आहेत त्या पण थोड्या नाजूक असू शकतात. बाळाच्या मेंदूला जो एक फायनल टच आपण म्हणतो तो पण मिळत नाही. मग अशा वेळेला बाळाला काचेच्या पेटीमध्ये ठेवा. बाळाचं वजन कमी आणि पेरिनेटल आउटकम बाळाच्या दृष्टीने अल्पकालीन आणि दीर्घकालीन त्या बाळाला थोडाफार त्रास होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने दुष्परिणाम होऊ शकतात. अशा वेळेला जसं मी म्हटलं की 9 महिने आपण त्या स्त्रीनी चेकअपला का यावं, कारण आपल्याला माहिती आहे की तिचे जर काही रिस्क फॅक्टर्स आहेत की आधी 1-2 वेळेला तिची लवकर डिलिव्हरी झालेली आहे किंवा सोनोग्राफीवर लक्षात येतं की पिशवीची तर तोंड आहे ते लवकर उघडतंय, लवकर उघडण्याची शक्यता आहे, तिला अजून काही रिस्क फॅक्टर्स आहेत, गर्भाशयाचा आकार थोडासा नॉर्मलपेक्षा वेगळा आहे, तर ती प्रीटर्म लेबरसाठी हाय रिस्कमध्ये जाते. तर आपण योग्य काळजी, मग तिला आपण आराम करा असं सांगू शकतो. काही गोळ्या आणि इंजेक्शन सुरू करू शकतो. 7वा महिना संपत आला की इंजेक्शन देऊ शकतो किंवा जर तिला कळा सुरूच झाल्या किंवा पाणी जायला लागलं तर आपण दवाखान्यामध्ये ॲडमिट करून आपण 2-3 दिवस काढायचा प्रयत्न करू शकतो की आपण त्या पेशंटला स्टेरॉइडचे इंजेक्शन दिले तर फुफ्फुसाची जी वाढ आतमध्ये झाली असते ती आपण बाहेर करू शकतो. तसं त्या स्टेरॉइडच्या इंजेक्शननी बाळाच्या मेंदूला जे एरवी त्रास होऊ शकतो प्रीटर्म डिलिव्हरीमध्ये ते होणार नाही. बाळाच्या आतड्याची पण वाढ व्हावी. तर आपण जोखीमची आहे त्यासाठी योग्य काळजी घेऊ शकतो. तिला टाका द्यायचा आहे का खालून, पिशवीत तोंड बंद करायचं आहे का, गोळ्या इंजेक्शन आराम करून ह्या सगळ्या करून आपण ती काळजी घेऊ शकतो. तसंच प्रीटर्म लेबरसारखं ग्रोथ रिटार्डेशन की बाळ कुपोषित आहे, डिलिव्हरीच्या वेळेला बाळाचं कमीत कमी वजन 2.5 म्हणजे 2.5 किलो हे डिलिव्हरीच्या वेळेला कमीत कमी पाहिजे. तर 2.5 किलोपेक्षा कमी वजनाचं बाळ असेल तर हे कमी वजनाचं बाळ किंवा लो बर्थ वेट असं म्हणू शकतो. त्याचे 2 कारणं असतात असं मी म्हणते. तर बाळ ते लवकर जन्माला आलेलं आहे, प्रीटर्म बर्थ आहे, किंवा बाळ कुपोषित राहिलेलं आहे. आता कुपोषित कोणी पण आई असं विचार करणार नाही की माझं बाळ कुपोषित राहावं. प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे छान रडणारं ठणठणीत बाळ पाहिजे. पण काही कारणांमुळे जर आईची तब्येत बरोबर नसेल किंवा तिचं BP वाढलेलं असेल, डायबिटीज असेल, तर डायबिटीजचे बाळ एक तर खूप वजनाने जास्त असतात, पण एखाद्या वेळेला त्या बाळाची वाढ कुपोषितही राहू शकते, कारण आईच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या आकुंचन पावतात, बाळाला रक्त मिळत नाही. तसंच कधी कधी प्लासेंटा जो आहे, प्लासेंटा किंवा वार जी आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये,
तो एक ब्रिज असतो, एक दुवा असते आई आणि बाळाच्या मध्ये, आणि ह्याच्यामधूनच सगळ्या रक्तवाहिन्यांमधून बाळाला ऑक्सिजनचा रक्तपुरवठा, ऑक्सिजन आहे, प्रोटीन्स आहे, कार्बोहायड्रेट्स आहे, सगळे मिनरल्स त्या वारमधून रक्तवाहिन्यांमधून बाळाला मिळतात. कधी असं होतं की ते न कळत होतं, दीज आर जे कोणाच्याच हातात नसतात, ते प्लासेंटा किंवा वारमध्येच रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे ते आकुंचन पावलं की 3-4 महिन्यापासूनच कधीतरी, आणि बरेचदा 8व्या-9व्या महिन्यानंतर कधीतरी ग्रोथ रिटार्डेशन आपण होऊ शकतं, ज्याला आपण कुपोषित आहे बाळ. तर हे अर्ली ग्रोथ रिटार्डेशन असू शकेल किंवा लेट. अर्ली म्हणजे 3-4 महिन्यापासूनच बाळाची खूप कमी होते. बाळ अगदी ज्याला आपण म्हणतो की एक ओल्ड मॅन सारखं लुक आहे डिलिव्हरी नंतर, असं वाटतं रे हे तर नवजात नाहीच आहे, खूप म्हातारं बाळ असं दिसतं. तर अर्ली ग्रोथ रिटार्डेशन 3-4 महिना समता होऊ शकतो. तसं लक्षात आलं तर आपण गोळ्या किंवा इंजेक्शन सुरू करू शकतो. बाळामध्ये काही जनुकीय दोष नाहीये हे पाहू शकतो आधीच जसं म्हटलं, ॲम्निओसेंटेसिस करून, आणि तसं काय असेल तर योग्य काळजी घेता येते. कधी पहिले 5 ते 6-7 महिनेपर्यंत वाढ बरोबर असते, आणि नंतरचे 1.5-2 महिन्यामध्ये ग्रोथ रिटार्डेशन किंवा FGR जे कुपोषित असं बाळ होऊ शकतं. ते पण का होतं हे खूप सांगणं अवघड आहे, पण अगेन जसं मी म्हणलं, BP वाढलेला आहे, डायबिटीज आहे, कुठल्या कारणांवर रक्तवाहिन्या आकुंचन पावले आहेत, किंवा आईला काही प्रकारचे इन्फेक्शन्स वगैरे झाले, चिकन पॉक्स किंवा मीझल्स, ह्याच्यामध्ये असं होऊ शकतं. तर लेट ग्रोथ रिटार्डेशनमध्ये जसं आपण म्हणतो की बाळाची ती क्षमता 100% रिझल्ट आहे, 100% त्या बाळाला मिळू शकतात, पण आपल्या बाळाला 70% मार्क्स मिळत आहेत, तर ग्रोथ पोटेन्शियल अचीव करत नाहीये. तर अशा वेळेला योग्य निदान करणं अवघड असतं. मॅनेजमेंट सोपं असतं की डिलिव्हरी करून घेतली तर आपण बाळाला आपलं चांगलं मिळेल. पण कधी आम्हाला डॉक्टर म्हणून जरी लक्षात आलं की बाळ कुपोषित आहे, अचीव करत नाही त्याचं पोटेन्शियल, आम्ही त्या नातेवाईकांना खूप समजवण्याचा प्रयत्न करतो की डिलिव्हरी लवकर केलेली बरी, कारण बाळ पोटामध्ये कुपोषित राहतंय, बाळाला अन्न पुरवठा, ऑक्सिजन पुरवठा होत नाहीये. पण कधी आतेवाईकांना समजत नाही, परिवाराला समजत नाही, त्यांना वाटतं अजून 1-2 दिवस ठेवलं तर बाळाचं अगदी 10 ग्राम वजन वाढेल, 20 ग्राम, 50 ग्राम वाढेल. पण आम्ही म्हणतो तसं होणार नाही, कारण बाळ ते एनिमी टेरिटरीमध्ये, दुश्मनच्या टेरिटरीमध्ये गेलेलं आहे असं म्हणता येईल प्लासेंटा. तर अशा वेळेला जर तुम्ही, म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी असं सांगू इच्छिते, जर की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ऐकला की डिलिव्हरी लवकर केली तर आपल्याला त्या बाळाचं पेरिनेटल आउटकम म्हणजे चांगलं मिळेल. नाहीतर मग तो ऑक्सिजन कमी होत राहतं, बाळाचा पोटाचा घेर कमी होतो. एक ठराविक लिमिटपर्यंत ही बाळाची शरीर जे आहे ते ॲडजस्ट करून घेतं, पण रक्तपुरवठा आणि त्या अनुषंगाने ऑक्सिजन पुरवठा खूप जर कमी झाला तर बाळाच्या मेंदूला जी साखर खूप लागते आणि ऑक्सिजन खूप लागतं, ऑक्सिजन कमी मिळत राहतं, आणि मग अशा वेळेला मेंदूला एक प्रकारचा मार बसतो ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे, की आपण डिलिव्हरी केली आणि बाळ रडलं तरी ते लॉंग टर्म, दीर्घकालीन ते बाळासाठी अपायकारक ठरतात. तुम्ही खूपच चांगली माहिती दिली, आणि या सगळ्या माहितीवरनं सगळ्यांना लक्षात आलं असेल की प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी जरी नैसर्गिक होणारी गोष्ट असली तरी ती निगराणीखाली आणि देखरेखीखाली करणं गरजेचं आहे, त्यातनं आउटकम व्यवस्थित होईल, बाळ आणि त्याची आई दोघेही व्यवस्थित राहतील. आणि हे पण म्हणजे कौतुकास्पद आहे की बहुतेक ही पहिलीच मेडिसिनची अशी ब्रँच आहे डॉक्टरांची की जी एकाच वेळेस 2 व्यक्तींची काळजी घेतात. त्याच्यामुळे ते फार कौतुकास्पद गोष्ट आहे. पानट मॅडम कमलनयन बजाज रुग्णालयाशी संलग्न आहेत, त्या इथे उपलब्ध असतात. तर ज्यांना कोणाला या प्रसूती रिलेटेड कुठल्याही गोष्टीची काही समस्या जाणवत असेल किंवा सल्ला घ्यायचा असेल तर कृपया डॉक्टर विना पानट यांच्याशी संपर्क साधावा कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये. आणि बाकी पण सर्व सोयीसुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. कमलनयन बजाज रुग्णालय हे खऱ्या अर्थाने परिपूर्ण रुग्णालय आहे. आपल्याकडे पेडियाट्रिक्स डिपार्टमेंट, NICU, PICU या सगळ्या सुविधा आहेत. आणि मॅडमने ज्या टेस्ट सांगितल्या, ANC ज्या आपल्याला टेस्ट कराव्या लागतात, त्या सगळ्या सुविधा कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत. मॅडम, आज आपण इथे आलात त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.